प्रॉब्लेम इन TRF रिसिवर. पहिलं तर हे इनस्टेबल आहे, इन्स्टेबिलिटी ते याच्यासोबत प्रॉब्लेम. TRF जे असते ते TRF जे असते ते ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिवर राहते. ठीक आहे. पहिलं ते इन्स्टेबिलिटी येते, त्यानंतर व्हेरिएशन इन द बँडविथ ऑर द ट्युनिंग रेंज. बँडविथमध्ये व्हेरिएशन येते, ट्युनिंग रेंज आहे त्याच्यानुसार. त्यानंतर इन्सफिशियंट सिलेक्टिव्हिटी आहे हायर फ्रिक्वेन्सीजला, आणि पुअर ॲडजेसंट चॅनल रिजेक्शन आहे. म्हणजे जे चॅनल रिजेक्शन आहे ते पुअर आहे. ठीक आहे. सफिशियंट सिलेक्टिव्हिटी पण नाही आहे. आणि त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सीवरती जे सिलेक्टिव्हिटी असायला पाहिजे ते नाही आहे. त्यानंतर जे म्हणजे रिजेक्शन पण कळत नाही. इन्स्टेबिलिटी. तर आता पहिलं जे ट्यून फ्रिक्वेन्सी सर्किट जे आहे त्याचं आपण पहिले प्रॉब्लेम बघणार आहोत की इन्स्टेबिलिटी. जे RF ॲम्प्लिफायर आहे याच्याकडे खूप हाय गेन राहते. जर इफ द सेम सिग्नल लिकेज इज गेट फीडबॅक फ्रॉम आउटपुट टू द इनपुट साईड. जर सेम सिग्नलला लिकेजला फीडबॅक भेटला आउटपुटकडून इनपुटकडे, तर ते ऑसिलेटर म्हणून काम करतील. ॲम्प्लिफायर सोडून ते ऑसिलेटर म्हणून काम करतील. ॲज द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत तसं स्टेबिलिटी काय होऊन जाते, ते सुद्धा वाढत जाते. व्हेरिएशन इन द बँडविथमध्ये व्हेरिएशन. आता जे हे आहे ते हे जे आहे F1 आहे, हे F2 आहे, आणि हे जे आहे FR आहे. म्हणजे मिडलवाली फ्रिक्वेन्सी, कॅरियरवाली फ्रिक्वेन्सी, आणि इथून इथपर्यंत जे राहते बँडविथ राहते. तर हे जे आहे हे गेन दाखवला. ओके. त्यानंतर व्हेन द रिसिवर इज ट्यून, इट इज ट्यून टू द कॅरियर फ्रिक्वेन्सी. जेव्हा रिसिवर हे ट्यून केला जाते तेव्हा ते कॅरियर फ्रिक्वेन्सीसाठी ट्यून केलं जाते. आणि जे ट्यून सर्किट असते हे एक्सपेक्ट केलं जाते की FCला त्यांनी सिलेक्ट केलं पाहिजे, आणि त्याच्या साईड बँड्सला पण. तर दिस मीन्स इट मस्ट हॅव ॲडिक्वेट बँडविथ. तर त्याच्यापाशी एक ॲडिक्वेट बँडविथ असायला पाहिजे जे की पास होईल FCमधून आणि साईड बँडमधून एका ट्यून सर्किटसाठी. तर बँडविथची राहते FR/Q राहते. जिथं FR जे आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे FC, आणि Q जे आहे हे क्वालिटी फॅक्टर आहे. तर आता अज्युम करायचं आहे की बँडविथ रिक्वायर्ड जे आहे ते आहे 10 kHz FM AM, आणि हे जे आहे कॉन्स्टंट असायला पाहिजे पूर्ण कॅरियर फ्रिक्वेन्सीवरती फॉर द बँडविथ. नाव ॲट FR इज टू FC. FR इज टू FC मध्ये काय वाटतं 535 kHzची फ्रिक्वेन्सी होऊन जाते, म्हणजे लोएस्ट फ्रिक्वेन्सी MW बँडची. आणि Q हे दिला जाते, Q इज टू राहत असते FR/बँडविथ. तर 535/10 तर 53.5 होऊन जाणार. तर आता FR जे आहे FR आणि FC जर आपण 1640 kHz केलं तर हे जे आहे हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे. तर इथे काय होणार, सेम 10 kHzसाठी बँडविथ जे लागेल सेम 10 kHzसाठी जे बँडविथ लागेल त्याचं Q राहील की 164/10. तर ते होऊन जाणार 164 00 कटून जाणार. आणि हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे टू गेट Q इज टू 164 ड्यू टू व्हेरियस लॉसेस टेक्स प्लेस ॲट HF.
HF मध्ये काय होते, खूप सारे लॉसेस होतात, त्यामुळे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. ॲट द मोस्ट वी कॅन ऑप्टेन 120 Q=120 भेटू शकते या फ्रिक्वेन्सीवरती. किती फ्रिक्वेन्सी होती आपली? 10 kHz. नाव ते कॅरी 1640 फ्रिक्वेन्सीवरती आपल्याला 120 Q मिळू शकते क्वालिटी फॅक्टर. ओके, आता करस्पॉन्डिंग बँडविथ जे राहील त्याची बँडविथ काय राहत असते? FR/Q राहते. तर FR जे आहे ते 1640 आहे आणि Q आपला 120 kHz झाला, तर बँडविथ जे होऊन जाते 13.7 kHz एवढी होऊन जाते. बट बँडविथ रिक्वायर्ड जे असते ते 10 kHz राहते. ड्यू टू दिस द रिसिव्हर विल पिकअप द ॲडजस्टंट चॅनल. बँडविथ जे आहे ते 10 kHz राहते, त्यामुळे जे रिसिव्हर आहे हे पिकअप करते, जे जवळचं वाले चॅनल असते ते पिकअप करते. म्हणजे जे डिझायर आहे त्याच्या साईडला जे बसला आहे त्याला घेऊन जाते. दस ॲज द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस देअर इज करस्पॉन्डिंग व्हेरिएशन इन बँडविथ. जसं जसं फ्रिक्वेन्सी जे आहे ते इन्क्रीज होत तसं तिथे करस्पॉन्डिंग बँडविथमध्ये व्हेरिएशन रिक्वायर्डला म्हणजे लागते. आता इनसफिशियंट सिलेक्टिव्हिटी ड्यू टू इन्क्रीज बँडविथ ॲट हायर फ्रिक्वेन्सीज. इन्क्रीज बँडविथमुळे हायर फ्रिक्वेन्सीला जे बँडविथ इन्क्रीज होते त्यामुळे जे ॲबिलिटी आहे TRF रिसिव्हरची सिलेक्ट करण्याची डिझायर्ड सिग्नलला आणि रिजेक्ट करण्याची बाकीच्या सिग्नलला, हे सिरियसली अफेक्टेड होते बँडविथ वाढल्यामुळे. दिस इज कॉल्ड लॉस ऑफ सिलेक्टिव्हिटी. याला म्हणलं जाते लॉस ऑफ सिलेक्टिव्हिटी. बघा आपण काय काय बघितलं. पहिले बघितलं आपण की स्टेबल नाही आहे. तर स्टेबल का नाही आहे? कारण त्याच्याकडे खूप हाय गेन राहते आणि ते स्मॉल सिग्नल म्हणजे जे लिकेज वगैरे होते त्यामध्ये जर त्या फीडबॅकला जर फीडबॅक मिळाला आउटपुटकडून इनपुटकडे, तर ते ऑसिलेटर म्हणून काम करते, ॲम्प्लिफायर म्हणून सोडून देते. ठीक आहे. त्यानंतर जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढते तसं इन्स्टॅबिलिटीसुद्धा वाढत जाते. ओके. त्यानंतर ते व्हॅरिएशन इन बँडविथमध्ये जर व्हेरिएशन झालं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की जेव्हा रिसिव्हर हे ट्यून केलेलं असते तेव्हा जे ट्यून कॅरियर फ्रिक्वेन्सी आणि ट्यून सर्किट जे असते यांनी FCला आणि त्याचे जे बाकीचे दोन आहेत USB आणि LSB सिलेक्ट केलं पाहिजे, पण त्याच्याकडे एक ॲडिक्वेट बँडविथ असायला पाहिजे FCला आणि त्याच्या साईड बँडला पास करण्यासाठी का ट्यून सर्किटसाठी. परंतु बँडविथ FR/Q राहते. FR जे असते ते रेझोनंट फ्रिक्वेन्सी राहते म्हणजे FC आणि क्वालिटी Q म्हणजे क्वालिटी फॅक्टर राहते. जर आपण अज्युम केलं की जे रिक्वायर्ड बँडविथ आहे ते 10 kHz आहे AM साठी आणि हे कॉन्स्टंट राहते पूर्ण कॅरियर फ्रिक्वेन्सीला, तर आता इथे जे आहे FR/FC जर आपण 535 kHz घेतलं तर लोएस्ट जे राहील बँडविथ त्याचा Q किती येणार? त्याचा Q येणार 53.5. आणि जर आपण आता FR/FC जर 1640 kHz घेतलं तर ते जे आहे हायेस्ट बँडविथ आहे, हायेस्ट बँडविथ फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर बोलले. सेम 10 kHz बँडविथसाठी बँडविथ सेम ठेवली आहे. फ्रिक्वेन्सी जे आहे ते एक लोएस्ट घेतली आणि एक हायेस्ट घेतली. तर 164 डिवाइड बाय 10 केलं तर 164 येते. आणि जे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे की Qची व्हॅल्यू 164ला राहील, कारण वेगवेगळे लॉसेस होतात त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर Q जे आहे 120 राहते या फ्रिक्वेन्सीवरती. जर करस्पॉन्डिंग बँडविथ त्याची 13.7 होऊन जाते. जर जे बँडविथ रिक्वायर्ड असते 10 kHzसाठी, याच्यामुळे जे ड्यू टू दिस द रिसिव्हर विल, आता ह्याची बँडविथ जी आहे 10 kHzसाठी रिक्वायर्ड असणारी आहे, तर हे काय करते डिझायर्ड सिग्नलसोबतच हे याला पण उचलून घेते.
जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर त्याचे बँडविथमध्ये सुद्धा व्हेरिएशन येते. इनसफिशियंट सिलेक्टिव्हिटी ड्यू टू इन्क्रीज बँडविथ. आता बघा ते इनसफिशियंट सिलेक्टिव्हिटी, जर बँडविथ इन्क्रीज झाली हाय फ्रिक्वेन्सीवरती तर जी ॲबिलिटी राहते ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हरची डिझायर्ड सिग्नल सिलेक्ट करण्याची आणि रिजेक्ट करण्याचे बाकी सगळ्यांना रिजेक्ट करण्याची अफेक्टेड होते. जेव्हा बँडविथ इन्क्रीज होते तेव्हा हाय फ्रिक्वेन्सीवरती बँडविथ जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा त्याची ॲबिलिटी चालली जाते. त्याला म्हणलं जातं सिलेक्टिव्हिटी. या सर्व प्रॉब्लेम्समुळे इन्स्टेबिलिटीमुळे पुअर ॲडजस्टंट चॅनल रिजेक्शनमुळे TRF रिसिव्हर जे आहे हे यूज नाही केला जात. दे आर रिप्लेस बाय दी सुपर हायड्रोटाईन रिसिव्हर. ठीक आहे, झाला आपला रेडिओ रिसिव्हर संपला. ओके.